आम्ही आहोत सोनगरे परिवाराबरोबर। खरोखरच एक मोठा आघात हा परिवारावरती झालेला आहे। रोशनी हे जे आकस्मिक निधन झाल्यामुळे जे अपघात झाला, विमान अपघात, त्यामध्ये तिचं निधन झालं। ज्यावेळी निधन झालं हे कळताच पूर्ण मंडणगड तालुका, पूर्ण महाराष्ट्र तसेच बुरेगाववर ही शोककळा पसरली आहे। तर त्यांच्याकडून जाणून घेऊया, रोशनी बालपणापासून ते आता 7 ते 8 तारखेला जो या ठिकाणी कार्यक्रम झाला, तर त्यांच्याकडून ज्या प्रकारे तिचं राहणीमान, तिचा स्वभाव, तिचा प्रेमळ स्वभाव होता। माझे नाव नांदेड सोनगरे। रोशनी ही आमची भावाची मुलगी आहे आणि ते कायमस्वरूपी मुंबईला राहते। इथे फक्त कार्यक्रमापुरती यायची ती आणि आल्याच्या नंतर सर्वांशी मिळून मी हसून खेळून असायची ती। आणि ती आता आम्हाला बातमी मिळते की रोशनीचं असं घडलं आहे, परंतु आम्हाला अद्याप आता वाटतं की अजून आता आमच्या हातामध्ये तिथं काही हे लागलेलं नाही। त्याच्यामुळे आम्ही आमची रोशनी आहे म्हणून आम्ही समजतोय आणि रोशनी लवकरच घरी यावी हीच आमची इच्छा।